नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बीएससी ॲग्रिकल्चर साठी फॉर्म कसं भरायचं, म्हणजे ॲग्रिकल्चरचे जेवढे काही कोर्सेस आहेत, एबीएम असतील किंवा बीटेक असतील किंवा फिशरी असेल, जेवढे काही कोर्सेस आहेत त्यांचा फॉर्म तुम्हाला कशा पद्धतीत भरायचा आहे तर ते या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर मी एक तुम्हाला डेमो दाखवणार आहे आणि सगळा फॉर्म हा काळजीपूर्वक बघा, कुठलीही चूक याच्यामध्ये करू नका। मी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे ज्याच्यामध्ये अपडेट्स राहतील, दिले जातील सगळे ऍडमिशन संदर्भातले। तर लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही त्याला जॉईन करा। गुगलमध्ये आल्यानंतर टाईप करा महासीईटी, तर तुम्हाला पहिलीच वेबसाईट दिसेल, तर त्या वेबसाईटवरती क्लिक करा। तर इथं क्लिक केल्यानंतर जे मेन मेन्यू आहे तर तिथं कॅप असं नाव आहे 2024-25, तर त्याच्यावरती क्लिक करा। तर पुढचं एक डॅशबोर्ड पेज ओपन होईल, ज्या ठिकाणी ऍडमिशन पोर्टल आहे 2024-25 साठी। खाली स्क्रोल करा। स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला खाली इथं ॲग्रिकल्चर अँड अलाइड कोर्सेस असं दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात महत्वाचं समजून घ्या, इम्पॉर्टंट डेट्स। तर या महत्वाच्या तारखा कुठल्या कुठल्या आहेत, तर ह्या ज्या महत्वाच्या तारखा आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या का ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे 4 तारखेला, आणि लास्ट डेट जी आहे सबमिटिंग ऑफ अँड अपलोडिंग म्हणजे ती 15 तारीख आहे। त्यानंतर 19 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे। आणि इथं ही महत्वाची गोष्ट आहे की तुमचं हे फायनल मेरिट लिस्ट मध्ये नाव आलं पाहिजे। तर हे सगळ्यात महत्वाचं आहे। जसे जसे आपली प्रोसेस सुरू राहील तसं तसं मी तुम्हाला सांगणारच आहे की राऊंड्स कसे असतात। तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं असं असतं की आम्ही कॉलेज कधी सिलेक्ट करायची, तर ती प्रोसेस इथून पुढे सुरू होती राऊंड। तर इथं तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करायचे। आता सध्या फक्त तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट अपलोड करून त्याचं व्हेरिफिकेशन करायचं आहे। तर आपण पुन्हा पाठीमागे जाणार आहोत। तर इथं लिंक दिलेली आहे अप्लाय नाव। आता तुम्ही नवीनच असाल, म्हणजे नवीनच युजर आहात, तर त्याच्यासाठी तुम्हाला रजिस्टर करायचं आहे। पाठीमागच्या वर्षी रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते चालत नाही, या वर्षी तुम्हाला नव्याने करायचं आहे। तर न्यू रजिस्टर वरती तुम्ही क्लिक करा। तर न्यू रजिस्टर वरती तुम्हाला युजर नेम तुमचा मोबाईल नंबर टाकायचा। मित्रांनो लक्षात घ्या का मोबाईल नंबर ज्यावेळेस तुम्ही टाकता तो चालूच मोबाईल नंबर असला पाहिजे, कारण त्याच्यावरती ओटीपी येणार आहे। जसा तुम्हाला ओटीपी येतो मोबाईल वरती, तर तुम्हाला इथं फर्स्ट नेम लास्ट नेम, फर्स्ट नेम म्हणजे तुमचं नाव सपोज आहे विक्रांत, तर तुम्हाला हे नाव टाकायचंय। आणि लास्ट नेम म्हणजे तुमचं आडनाव जे असणार आहे ते तुम्हाला टाकायचे। त्यानंतर मेल फिमेल, डेट ऑफ बर्थ, पासवर्ड्स ओनली अल्फाबेट अँड न्यूमेरिकल्स अलाउड, म्हणजे याचा अर्थ काय, ते हॅशटॅग किंवा @ स्टार हे चालणार नाही। त्यानंतर तुम्हाला सिटी टाकायची, तर सिटी तुमची काय सिटी जी असेल ती कुठली टाकली तरी चालेल, सपोज अहमदनगर असेल तर अहमदनगर टाकून द्या। आणि त्यानंतर हे कॅरेक्टर टाका, आय रीड, आणि त्याच्यानंतर रजिस्टर वरती क्लिक करा। हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाठीमागच्या पेजवर तुम्हाला यायचं आहे, आणि त्या पेजवरती तुम्हाला तुमचं लॉग इन करायचं आहे। तर मी लॉग इन ऑलरेडी केलं आहे, आणि आता साइन इन करायचं थोडक्यात। तर इथं स्टेप्स काय असतील ते वाचून घ्या आणि सेव्ह अँड प्रोसीड साठी क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला तुमचा इथं MSCET चा रिझल्ट तो टाकायचा आहे। याच्यापैकी कुठलीही एक्झाम तुम्हाला चालणार आहे, MSCET असेल किंवा नीट असेल। तर सपोज तुम्ही MSCET जर क्लिक केलं तर PCB किंवा PCM कुठली आहे तुमची, तर जे बोथ करा जर तुमच्या दोन्ही असेल तर, कारण दोन्हींचे मार्क्स कन्सिडर केले जातात। आणि नीट जर असेल तर नीट पण द्या, JEE असेल तर JEE पण द्या। ज्याचे मार्क्स चांगले असतील किंवा ज्याच्या थ्रू तुमचा नंबर लागेल तर ती कन्सिडर होऊन जाईल। जसं तुम्ही सीईटीचे मार्क्स एंटर करतात तिथं अपलोड साठी एक ऑप्शन येतो, तर तुम्ही जे PDF डॉक्युमेंट आहे तर ते PDF डॉक्युमेंट तुम्ही ते अपलोड करा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर। आता आपण आहोत टॅब जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे। जसं तुम्ही सेव्ह अँड प्रोसीड करतात तर पुढे तुम्हाला टॅब येते ते पर्सनल इन्फॉर्मेशन साठी। तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पत्ता टाकायचा आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे, तुमचं नाव आणि आडनाव हे ऑटोमॅटिक येणार आहे, मोबाईल नंबर ऑटोमॅटिक येणार आहे, कारण आपण रजिस्टर करताना तसंच घेतलं होतं ते। आणि
त्यानंतर बाकीचे जी काही इन्फॉर्मेशन आहेत, जसं वडिलांचं नाव, वडिलांचं पूर्ण नाव तुम्हाला लागणार आहे, वडिलांचं ऑक्युपेशन कुठलं आहे ते पण तुम्हाला टाकायचं, म्हणजे व्यवसाय कुठला आहे, मदर्स नेम, आईचे लग्न आधीचे पूर्ण नाव आणि आईचे सध्याचे पूर्ण नाव, हे सगळं तुम्हाला इथं टाकायचं आहे. त्यानंतर 7 प्रोसीड करा. एकदा ही पर्सनल इन्फॉर्मेशन भरून झाल्यानंतर तुम्हाला पुढे रिझर्वेशनची इन्फॉर्मेशन भरायची आहे. तर इथं पहिला प्रश्न विचारलाय, कॅन्डिडेट इज डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र. तर महाराष्ट्रामध्ये म्हणजे तुमचा जन्म महाराष्ट्रामध्ये झालेला आहे का. त्यानंतर हे महाराष्ट्र आपल्याला इथं सिलेक्ट करायचं पुन्हा एकदा. तर या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्र केल्यानंतर इथं आउट ऑफ महाराष्ट्राची काही गरज नाही. त्यानंतर टाईप ऑफ डोमिसाईल बाय बर्थ, कारण तुमचा जन्मच इथं झालेला आहे. ते ऑप्शन गेले. तुमची कॅटेगरी कुठली आहे ते इथं तुम्ही सिलेक्ट करा. तर यापैकी जर तुमचं कुठलंच रिझर्वेशन नसेल, जसं की फ्रीडम फायटर, डिफेन्स पर्सन, पर्सन विथ डिसेबिलिटी, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन, ॲग्रिकल्चरलिस्ट, तर बरेचसे स्टुडंट ॲग्रिकल्चरलिस्ट म्हणजे तुम्ही शेतीधारक आहात का, जर असेल तर तुम्ही इथं टिक करा. जर याच्यापैकी कुठलंच नसेल, कारण तुम्हाला इथं जसं तुम्ही टिक करणार आहे तुम्हाला पुढे ते डॉक्युमेंट मागणार आहे, याच्यापैकी कुठलंच नसेल तर नन वरती क्लिक करा. त्यानंतर तुमची कास्ट कुठली आहे, तर तुमच्या जात प्रमाणपत्र जे आहे त्याच्यावरती दिलेले असते, आणि सबकास्ट कुठली ते पण जात प्रमाणपत्रावरती दिलेलं असेल. नसेल दिलं तर इथं काही लिहिण्याची गरज नाही, कारण याच्यामध्ये रेड मार्क नाही आहे. तर तुमच्याकडं नॉन क्रिमिलियर हे फक्त ओबीसी एनटी कॅटेगरीसाठी लागतं, बाकीच्यांसाठी लागत नाही, एसटी आणि एससी साठी लागणार नाही. विद्यार्थी नोकरी करत आहे का, तर इथं नो करा, कारण तुम्ही नोकरी करतच नाहीये. तुम्ही JK मायग्रंट्स आहात का, नो करा त्याला पण. त्यानंतर रिगार्डिंग क्लिनलीनेस हॅबिट्स, तर हा पुढे प्रश्न येतो, तुम्ही मायनॉरिटीला बिलॉंग करतात का, जर करत असाल तर येस करा, नसेल तर नो करा आणि 7 प्रोसीड करा. या विंडोमध्ये एक गोष्ट येते तुम्हाला, जसं तुम्ही इथं SC वरती, तर मी सपोज क्लिक केलं आहे, तर तुम्हाला हे डॉक्युमेंट इथं अपलोड करायचं आहे, अपलोड कास्ट सर्टिफिकेट. तर हे जसं तुम्ही खाली पण जातात, जसं तुम्ही जे टाकणार आहात, तर तसं सपोज नॉन क्रिमिलियरला येस जर झालं ओबीसी आणि एनटी साठी, तर तुम्हाला ते लगेच विचारणार आहे की अपलोड द डॉक्युमेंट. जसं तुम्ही रिझर्वेशनचे टॅब भरताय, त्यानंतर पुढे येतं अकॅडमिक्स 7 प्रोसीड केल्यानंतर. तर इथं तुम्हाला 10वीचा बोर्ड तुमचा सिलेक्ट करायचा आहे. तर बऱ्याचशा लोकांचा हा महाराष्ट्र स्टेट बोर्ड जे आहे सेकंडरी एज्युकेशनचा तोच असणार आहे. तर तुम्ही तो रिझल्ट वरती कुठला आहे ते बघून घ्या. त्यानंतर 10वीला किती पर्सेंटेज भेटले ते इथे तुम्हाला टाकायचे आहेत, आणि त्यानंतर मार्कशीट तुमचं 10वीचं अपलोड करायचं आहे. इन केस तुमच्या याच्यावरती जर पर्सेंटेज नसेल, म्हणजे जसं CBSE पॅटर्न मध्ये किंवा ICSE पॅटर्न मध्ये हा प्रॉब्लेम येतो, तर त्या केसमध्ये तुम्हाला प्रिन्सिपलचं एक लेटर लागेल, आणि ते आणि मार्कशीट हे दोन्ही पण एकत्र करून तुम्हाला इथं अपलोड करायचं आहे. त्यानंतर HSC डिप्लोमा, तुमचं 12वी कुठं झालंय, त्या कॉलेजचं नाव, कॉलेजचा ऍड्रेस जो की तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती असणार आहे, तर ते त्यानंतर स्टेट कुठला होता, डिस्ट्रिक्ट कुठला होता, तालुका कुठला आणि पिनकोड कुठला. हा जो विषय आहे हा तुमचा ऍड्रेस नाही, हा कॉलेजचा ऍड्रेसचा विषय आहे. आपण आपला ऍड्रेस जो आहे तो आधीच भरलेला आहे. त्यानंतर 12वीला तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, तर ते तुम्हाला इथं खाली टाकायचं आहे. त्यानंतर फॅकल्टी कुठली होती, तर ही शक्यतो सायन्स हीच असणार आहे, आणि जर तुम्ही ऍग्री डिप्लोमासाठी जात असाल तर त्यांच्यासाठी ती वेगळी असेल. त्यानंतर तुमचा बोर्ड कुठला होता याच्यामध्ये तो एक टाकायचा, 12वीचा जो क्रमांक होता, सीट नंबर, तो एक टाकायचा. त्यानंतर बरेचसे जे मार्क्स आहेत, तर इथं एकदा तुम्ही HSC मार्कशीट अपलोड करा. जे काही डॉक्युमेंट्स आहेत हे सगळे PDF फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायचे. फक्त साइन अँड फोटो जो असणार आहे तर तो तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये टाकायचा आहे. तर इथे इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, तर हे कितीपैकी किती मार्क्स तुम्हाला भेटलेले पर्सेंटेज ऑटोमॅटिक पुढे कॅल्क्युलेट होतील. आणि तुम्ही किती वेळा 12वी दिलीत, तर जसं व्होकेशनल कोर्स आहे हा, तर तुम्ही एकच वेळेस ही 12वी दिलेली आहे, तर बऱ्याचशा लोकांनी तेच एकदाच दिलेली असेल. तर जसे हे झाल्यानंतर 7 प्रोसीड वरती क्लिक करा.
अकॅडमिक्स मध्ये एक पार्ट येत होतं की व्होकेशनल कोर्सेस. तुमच्याकडे जर व्होकेशनल कोर्सेस म्हणजे IT, इलेक्ट्रिकल वगैरे असे काही कोर्सेस केलेले असेल 12वी मध्ये, तर ते तुम्ही टाकू शकता, लाईक क्रॉप सायन्स. त्यानंतर पुढे येते वेटेजेस. तर इथं काही पॉइंट्स आहेत प्रत्येक पार्टला, जसं की याच्यापैकी कुठलं तुमचं आहे. सपोज तुमच्याकडे विलेज म्हणजे 7/12 आहे, त्यानंतर तुम्ही ॲग्रिकल्चरचं सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे जे तहसीलदारकडून भेटतं. लँडलेस जर असेल म्हणजे भूमिहीन असेल, लेबरर, तेच सर्टिफिकेट सुद्धा इथं चालणार आहे. त्यानंतर NCC किंवा NSS तर याचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला 2 पॉईंट भेटणार आहेत. स्पोर्ट्सचं काही प्रमाणपत्र असेल तर ते पण नॅशनल, इंटरनॅशनल, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवलचं लागणार आहे. ते पण 11वी आणि 12वीच्या रेंजमध्ये असेल तरच चालेल ते. तर तुम्ही ॲग्रिकल्चर डिप्लोमा केलेला आहे का? जर केलेला असेल तर त्याचे पण 10 पॉईंट्स पकडणार आहेत. आणि तुम्ही ॲग्रिकल्चर, तुमचे आई वडील कोणी ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट युनिव्हर्सिटीमध्ये वगैरे आहे का? जर असेल तर त्याचे सुद्धा 3 पॉईंट्स पकडणार आहात. आणि तुम्ही काही राज्यस्तरीय निबंध, वादविवाद, वक्तृत्व स्पर्धेचे प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल, ते पण 11वी आणि 12वीला ज्यावेळेस तुम्ही असाल त्यावेळेसच. तर हे याच्यामध्ये जे तुमच्याकडे असेल त्याला सेव्ह करा आणि प्रोसीड करा. जो पुढचा पार्ट आहे तो तुम्हाला डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे आहेत. तर याच्यामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे आता तुमची जे फोटो आणि तुमची साईन. तर हे JPG फॉर्मॅट किंवा JPNG किंवा PNG फॉर्मॅटमध्येच असलं पाहिजे, PDF फॉर्मॅटमध्ये चालणार आहे. बाकीचे डॉक्युमेंट्स आपण बऱ्यापैकी अपलोड केलेले आहेत प्रोसेसमध्ये. जसं की आता डोमिसाईल सर्टिफिकेट इथं आपल्याला अपलोड करायचं आहे. तर डोमिसाईल म्हणजे तुमचं जन्मचं जर ठिकाण जे आहे ते जर तुमच्या लिव्हिंग सर्टिफिकेटवरती मेन्शन असेल तर डोमिसाईलची पण काही गरज पडत नाही, तर ते तुम्ही इथून अपलोड करू शकता. बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत जसं की आता MST CET PCB या कॅन्डिडेटनी दिले आहे तर तिचं फक्त तेवढं चाललं आहे. त्यानंतर हे 12वीचे 10वीचे जे इथं ऑप्शन्स तुम्हाला इथं अवेलेबल आहे तिथे तुम्ही अपलोड करा. आता मी लँडलेस ॲग्रिकल्चर लेबलवरती क्लिक केलं होतं, त्यामुळे मला इथं तो सर्टिफिकेट अपलोड करणं गरजेचं आहे. आणि बाकी तुम्ही सेव्ह आणि प्रोसीड करा नंतर. ही सगळं झाल्यानंतर पुढे येते डिक्लेरेशन. तर डिक्लेरेशन मध्ये तुम्ही कुटुंबात किती सदस्य आहात, तर आई वडील आणि तुम्ही पुढचे जे आहात तेवढेच पकडा. तर तुम्ही टॉयलेट वापरतात का, तर सगळे येस म्हणा, म्हणजे जेवढे कुटुंब आहेत तेवढे सगळे येस करून टाका. सपोज तुम्ही इथं 4 टाकले तर इथं खाली पण 4 टाका. तर टॉयलेट उपलब्ध आहे का, त्यानंतर हे तुम्ही हात धुतात का जेवणाच्या आधी, आणि त्यानंतर शौचालयानंतर हात धुतात का. तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही यस करा. आणि त्याच्या आधी महत्वाचं म्हणजे तुम्ही एकदा प्रिव्ह्यू करा सगळा फॉर्म. आता इथे डिक्लेरेशन वरती एकदा क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट करून टाका. तर तुम्हाला फी भरण्याची काही गरज नाही जर तुम्ही CET दिलेली असेल तर. याच्या व्यतिरिक्त जर काही अडचणी असेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. मी 100% त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.